तुमच्या प्रभागामध्ये अजूनही अशी चर्चा आहे की कोरोना काळामध्ये तुम्ही जे काही काम केलं आहे तळागाळात जाऊन, त्याबद्दल लोक आजही बोलतात. तो अनुभव एकंदरीत कसा होता? घराघरात भीती होती, दवाखान्यात प्रचंड गर्दी होती. प्रत्येक नागरिकाच्या मनात एकच प्रश्न पडला होता की उद्या आपलं कसं होईल. आणि ज्या स्पीडने कोरोना व्हायरस आमच्या भागात पसरलं होतं, प्रशासनाने मायक्रो कंटेनमेंट झोन घोषित केलं होतं. जेव्हा घरातल्या नातेवाईकांनी रुग्णांना हात लावायला घाबरत होते, तेव्हा मी आणि माझ्या मित्रांनी रुग्णांना दारादारापर्यंत जाऊन मदत करायचं ठरवलं होतं. भरपूर मेडिकलमध्ये इंजेक्शन असताना पण ते सहजपणे देत नव्हतं. आम्ही तेव्हा पण युवा मोर्चाच्या वतीने आंदोलनं केली, तो काळा बाजार थांबवला. नागरिकांना स्वस्त दरात किंवा मोफतमध्ये पण आम्ही रेमडेसिवीर सारखे इंजेक्शन घेऊन दिले. व्हेंटिलेटरचे बेड नागरिकांना रुग्णांना आम्ही उपलब्ध करून दिले. पोलिस मला आठवतं 48 तास तेव्हा काम करत होते. त्या काळात मी आणि माझे मित्रपरिवार जवळपास 50-60 आम्ही मित्रपरिवार होतो. हे ॲज अ कोरोना वॉरियर किंवा पोलीस मित्र म्हणून आम्ही त्यांच्या साथोसाथ खांद्याला खांदा लावून काम केलं. थोडक्यात सांगायचं म्हणजे कोरोना काळात सत्तेचं नाही सेवेचा विचार आम्ही केले. या काळात माझ्या प्रभागातल्या लोकांचे मला अश्रू पुसता आले व त्यांचे जीव वाचवता आला आणि या गोष्टीचा मला भरपूर समाधान आहे.